चित्रा, कोणाच्या गोष्टींना हात लावायचा नाही एवढंही कळत नाही का तुला? ओरडतो कशाला? काय आहे नियतीच्या मनात कुणास ठाऊक. खरंच आम्ही कोण आहोत? हे सगळं आम्ही का करतोय? की आमच्याकडून कोणी करून घेतंय? कशासाठी चाललंय हे सगळं? कुणासाठी? या सगळ्याचा शेवट काय सरकार? या सगळ्याचा शेवट काय? विठोबा, विठोबा! जी आकादा, ही खोली उघड. पण आकादा, विठोबा, ती खोली उघड. म्हणजे पुन्हा माझं चुकलं असं तुला म्हणायचं नाही का? नाही, पण तू रागावर जरा नियंत्रण ठेवायला हवंस. अरे उठसूट मारझोड करणं हा काय प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो. कशाला त्या बाब्याला मारलंस तू? एक तर तो काय बोलतो त्याला काही कळत नाही. त्याचं बोलणं कशाला मनावर घ्यायचं? इंडियन पिनल कोड 302 आणि गावातल्या एका जरी माणसाने साक्ष दिली असती ना तर मी तुझा भाऊ वकील असूनही तुला वाचवू शकलो नसतो. अरे म्हणजे काय? उद्या कोणी काही बोलावं आणि आपण ऐकून घ्यायचं? नाही जमणार. आणि तुला सांगून ठेवतो, यापुढे जर कोणी आकादांकडे नुसता बोट जरी दाखवलं ना तर त्याच्या हाडांचा चोरा करून कोंबड्यांना खाऊ घालेन. हा, आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणार. दादा, तुला कळत कसं नाही की आपल्या वाईटावर तो व्यंकटेश टपलेला आहे की नाही? तो ही संधी सोडेल का? या व्यंकटेश कडे सुद्धा एकदा मी पाहणारच आहे. त्याला ना मी माझं इंगाच दाखवतो आता. बाब्याला का मारलंस विचारलं तर हा व्यंकटेशला मारायला निघाला. व्यंकटेशला मारू नको म्हटलं तर हा तिसऱ्याला मारणार. कठीण आहे याचं, कठीण आहे.